नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुधाकर राठोड. शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांना कुतूहल होती की बाबा बांगलादेशला आतापर्यंत किती गाड्यांची निर्यात झाली आणि कालच्या तारखेचा 18 ऑगस्ट 2025चा कांदा निर्यात किती झाला, कोणत्या बॉर्डरने झाला, या संदर्भात हा रिपोर्ट आहे. कालच्या कांद्याला काय रेट भेटेल आहे ते आपण जाणून घ्यायचं आहे. तर व्हिडिओ शेवट पण बघायचा आहे. व्हिडिओ वरती तुम्ही पहिल्यांदा आला असेल म्हणजे तुम्ही नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. काल शेतकरी मित्रांनो, काल दिनांक 18 ऑगस्ट 2025चा रिपोर्ट आहे. बांगलादेश आणि ते गोजीडंगा बॉर्डरवरती काल जे काही प्राइस निघालेला आहे, जवळजवळ 25 ट्रक जे कांदा आहे एक्सपोर्ट झालेला आहे काल. आणि नाशिक आणि एमपीतल्या कांद्याला काल काय दर भेटलेला आहे आपण जाणून घ्यायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे प्रथम, ठीक आहे. चला आता कालचा रिपोर्ट बघूया. जो मीडियम मोठा माल आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो, बांगलादेशमध्ये जास्तीत जास्त जो कांदा आहे मीडियम साईज गोल्टा गोल्टी हा कांदा एक्सपोर्ट होतो. जो बिग साईज सुपर गोळा जो कांदा आहे ते एक्सपोर्ट होत नाहीये. तर मीडियम आणि गोल्टा गोल्टी जास्तीत जास्त कांदा एक्सपोर्ट होतो. तर मीडियम मोठा जो आहे काल 62 ते 66%, म्हणजे 62 म्हणजे आपल्या इंडियन रुपीज मध्ये 44 रुपये ते जवळजवळ 47 रुपये दरम्यान काल जो कांदा आहे निर्यात झालेला आहे. मीडियम जो काही मीडियम गोल्टा जो कांदा आहे तो कांदा जो गेलेला आहे तो गेलेला आहे 42 रुपयापासून ते 47 रुपये पण गेलेला आहे. आणि सुपर गोल्टा जो कांदा आहे तो गेलेला आहे, तिथला जो टक्का आहे तो 58%, म्हणजे भारतीय रुपयाने 41 रुपये ते जवळजवळ एक मिनिट, म्हणजे आपण इथं कन्वर्ट करायचं आहे, म्हणजे आपल्या भारतीय रुपयामध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर 41 रुपये ते 43 रुपये दरम्यान काल जो सुपर गोल्टा जो कांदा गेलेला आहे. आणि गोल्टा जो आहे ते 55% ते 58% गेलेला आहे, म्हणजे 39 ते 41 रुपये दरम्यान काल गोल्टा जो आहे नाशिकचा कांदा बांगलादेश म्हणजे गोजीडंगा बॉर्डरवरती असा रेट निघालेला आहे. तर एमपीतल्या कांद्याला काय दर भेटेल ते आपण जाणून घ्यायचं आहे. तर एमपीतल्या कांद्याला आपल्या महाराष्ट्र कांद्यापेक्षा दर कमी भेटतो, कारण की आपल्या महाराष्ट्र कांद्याला म्हणजे विशेष म्हणजे नाशिकच्या कांद्याला चांगला दर असतो. तर नाशिकच्या एमपीच्या कांद्याला काय दर भेटायला जाणून घेऊया. तर शेतकरी मित्रांनो, जो मीडियम मोठा जो कांदा आहे तो 52% ते 55% आहे, म्हणजे 37 रुपये ते 39 रुपयेपर्यंत काल एमपीतल्या जे काही मीडियम गोल्टा कांदा आहे त्याला भेटलेला आहे. सुपर गोल्टा जो कांदा आहे, सुपर गोल्टा कांदा जो आहे 48% ते 50%, म्हणजे जवळजवळ 34 रुपयापासून ते 35 रुपये दरम्यान काल आपल्या सुपर गोल्टाला भेटलेला आहे. आणि गोल्टा गोल्टी जो आहे 40%, म्हणजे जवळजवळ 28 रुपयापासून ते 32 रुपयापर्यंत गोल्टा गोल्टीला दर भेटलेला आहे. हा होता एमपी आणि महाराष्ट्र कांद्याला जे काही गोजीडंगा बॉर्डरवरती भेटलेला दर आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही आता समजा आता कालच्या एकाच दिवशी जवळजवळ 25 गाड्यांची निर्यात झालेली आहे. हे आकडा दिवसेंदिवस वाढू शकतो आणि भारतही परमिशन देऊ शकतो जास्त प्रमाणात निर्यातीसाठी. आणि सध्या कसं आहे, भारतामध्ये भरपूर शेतकऱ्यांची चाळ खराब व्हायची दृश्य पाहायला भेटत आहे. रोज रोज नवीन व्हिडिओ नवीन सोशल मीडियावरती आणि वैयक्तिक आपले शेतकरी बांधव आपल्याला पाठवत आहे. तर शेतकरी मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना चांगले दिवस नक्की येणार आहे. तर गडबडून जायचं कारण नाहीये. टप्प्याटप्प्याने कांदा मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून सर्वांना आणि जास्त दिवस कांदा बाजारभाव टिकून राहील. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करा. व्हिडिओ अशाच कांदाविषयी अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती. तो पण जय हिंद, धन्यवाद.